लोकप्रतिनिधी गँगस्टर प्रमाणे भाषा बोलतात। पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटलांवर राज ठाकरेंचा निशाणा। न्यूज 18 मराठीवर भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांमध्ये झुंपली। दोघांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, तर प्रतिक्रिया देताना कुलकर्णींना अश्रू अनावर। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली घुले कुटुंबाची भेट। मुंडेंची कुटुंबासोबत चर्चा। कट रचून भावाला मारल्याचा रमेश घुलेंचा आरोप। केतनला टक्कल म्हणून सियाला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं। केतनच्या वडिलांचा खळबळजनक आरोप। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाला न्याय देणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा अग्रवाल कुटुंबाला आश्वासन। इतकी कमजोर नाही की राज्यसभेसाठी कोणाच्या दारावर जाईल। नवनीत राणा यांचं खळबळजनक विधान। चंद्रपूरमध्ये जटपुरा गेटच्या प्रसिद्ध पान दुकानावर धाड। 104 ग्रॅम एमडी ड्रग्ज केलं जप्त, तर पान दुकान संचालकाला अटक। आणि मांडवी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास। इकॉनॉमी क्लासचे एसी बंद, तर ट्रेन 1 तास उशिरानं। ब्रेकनंतर स्वागत। सध्या एक आंतरराष्ट्रीय घडामोडीतून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते, ती आपण पाहणार आहोत। चायनामधून ही बातमी येते। बीजिंगमधील एका इमारतीमध्ये विमान घुसलेलं आहे। बीजिंगमधील एका इमारतीमध्ये विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे। या इमारतीमध्ये हे विमान घुसलेलं आहे। सध्या आपण पाहतोय एक ब्रेकिंग न्यूज आहे। हा फोटो सध्या एक समोर आलेला आहे। इमारतीमध्ये एक विमान घुसलं आणि त्याचा हा प्राथमिक एक फोटो आता सध्या समोर आलेला आहे। आणि हा दुसरा देखील एक फोटो समोर आलेला आहे। विमानाचे तुकडे यामध्ये आपण पाहू शकतो। बीजिंगमधील इमारत आणि या इमारतीमध्ये हे विमान घुसलं आणि मोठा अपघात तिथे झालेला आहे। नेमकी किती जीवितहानी झालेली आहे, किती नुकसान झालेलं आहे, त्याबाबत अधिकची माहिती अद्याप मिळालेली नाही आहे। मात्र आपण पाहतोय सध्याची एक मोठी घटना चायनामधून समोर आलेली आहे आणि इमारतीमध्ये हा विमान दुर्घटनाग्रस्त झालेला आहे आणि इथे धडकलेला आहे आणि काही तुकडे देखील रस्त्यावर पडल्याचं दिसत आहे। एका इमारतीमध्ये हे विमान घुसलं आणि आता त्याचा एक व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण धुराचे लोट उठताना पाहतोय। बीजिंगमध्ये हा अपघात झाला आणि एका इमारतीमध्ये विमान घुसलं। नेमकं कोणतं विमान होतं, त्यात किती प्रवासी होते आणि यात किती नुकसान झालेलं आहे, त्याबाबतचा अधिकचा तपशील थोड्याच वेळात समोर येईलच। मात्र सध्याची आपण मोठी घडामोड आपण पाहतोय। आंतरराष्ट्रीय घडामोडीतली एक महत्त्वाची बातमी। चायनामध्ये चीनमधली ही घटना आहे। बीजिंगमधील इमारतीमध्ये विमान घुसलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, बीजिंगमध्ये इमारतीमध्ये अशा प्रकारे हे विमान घुसल्याचं कळतंय। कुठलं विमान होतं, कसा अपघात झाला, किती जीवितहानी झाली आहे, काय माहिती मिळते? चीन मधल्या देशांतर्गत उत्पादन करणाऱ्या लाईट म्हणजे हलक्या जे विमान आहेत ते छोटं विमान आहे। B-12PP या मॉडेलचं हे विमान आहे आणि हे क्रॅश झालेलं आहे बीजिंग मधल्या सर्वात उंच इमारतीवरती। महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण छायाचित्र बघतोय ते बीजिंग मधील म्हणजे सगळ्यात मोठी इमारत आहे आणि त्यामध्ये हे विमान थेट तिथे जाऊन त्या विमानाने धडक दिली आणि ते थेट तिथे कोसळलेलं आहे। हे चीन मधलं देशांतर्गत उत्पादित केलं जाणारं हलकं हे विमान आहे। जनरल एव्हिएशनच्या अंतर्गत येणारं विमान आहे आणि हेच विमान कोसळल्याने तिथे मोठा अपघात घडलेला आहे। यामध्ये साधारणतः जी माहिती मिळते, प्राथमिक माहिती आलेली आहे। अपघात झालाय, पण कोण किती गंभीर जखमी आहे या संदर्भातलं अजूनही कुठल्या प्रकारची माहिती पुढे आली नाहीये। पण हा मोठा अपघात झालेला आहे। बीजिंग मधल्या सगळ्यात उंच इमारतीवरती हे हलकं विमान कोसळलेलं आहे। नक्कीच या संदर्भातले वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बीजिंगमधली म्हणजे चायनामधली सर्वात उंच इमारत आणि त्यामध्ये हे विमान होतं जे देशांतर्गत निर्मिती केलं जातं असं हे विमान होतं आणि ते विमान जाऊन या इमारतीला आदळलेलं आहे आणि त्यानंतर हा अपघात झालेला आहे। चीनमधली ही दृश्य आपण पाहतोय। बीजिंगमध्ये एका इमारतीमध्ये विमान घुसलं। सध्या
अजून माहिती मिळालेली नाही आहे की यात किती नुकसान झालेलं आहे, कुठली जीवितहानी झालेली आहे की नाही. मात्र सध्या तिथे बचाव कार्य सुरू आहे. बीजिंगमधील ही इमारत होती आणि ही सर्वात उंच इमारत बीजिंगमधली म्हटली जाते आणि तिथेच हे विमान जाऊन आदळलं आणि त्यानंतर हा अपघात झालेला आहे. त्याचे व्हिडिओ सध्या समोर आलेले आहे. बचाव कार्य या ठिकाणी केलं जात आहे. सध्या ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. हे देशांतर्गत निर्मिती केलं जाणारं विमान आणि ते जाऊन अशा प्रकारे या इमारतीला धडकलं. सर्वात उंच इमारत ही बीजिंगमधली आहे आणि त्याला अशा प्रकारे हा विमान धडकला आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय सध्या तिथे बचाव कार्य केलं जात आहे. याबाबतची अधिक माहिती सध्या समोर येईलच थोड्या वेळामध्ये की यात किती नुकसान झालेलं आहे. मात्र सध्या प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार हे देशांतर्गत निर्मिती केलं जाणारं एक छोटं विमान होतं आणि जे तिथे या इमारतीत घुसलं. पुढची बातमी बघूया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ऑपरेशन टायगरमुळे खळबळ माजली आहे. अशातच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतांनी काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवारांना जाहीरपणे शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. विजय वडेट्टीवार हे आमचे अतिशय चांगले मित्र आहेत. एकनाथ शिंदेंचे ते जवळचे मित्र आहेत. विजय वडेट्टीवारांची लोकांशी नाळ जुळलेली आहे. ताकदीचा नेता जर पक्षात आला तर सर्वाधिक आनंद होईल असं वक्तव्य सामंत यांनी केलं आहे. तर ऑपरेशन टायगर 3.0च्या मुद्द्यावर उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोज शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश होत आहेत. प्रत्येक ऑपरेशनला नंबर दिले तर असे 365 पर्यंत नंबर द्यावे लागतील असं देखील सामंत म्हणाले. विजय वडेट्टीवार हे अतिशय आमचे सगळ्यांचे चांगले मित्र आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे देखील अतिशय जवळचे मित्र आहेत. पक्षप्रवेशाच्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार साहेबांनी आमच्याशी कधीही चर्चा केली नाही. पण विजय वडेट्टीवारांसारखा विदर्भातला एक ताकदीचा नेता, लोकांमधला नेता, ज्याची नाळ लोकांशी जुळलेली आहे, यांनी जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद असणारा मी असेल. कारण मी विजय वडेट्टीवार साहेबांबरोबर देखील काम केलेलं आहे. नाही, ऑपरेशन नंबर 1, ऑपरेशन नंबर 2, ऑपरेशन नंबर 3 याच्यापेक्षा रोजच पक्षप्रवेश शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये होत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक ऑपरेशनला आता नंबर द्यायला गेला तर दर दिवशीचं एक ऑपरेशन असं 365 पर्यंत नंबर तुम्हाला द्यावे लागतील. परंतु आमदारांचीच जर इच्छा असेल, महाविकास आघाडीच्या आमदारांचीच इच्छा असेल की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचंच नेतृत्व स्वीकारायचं आहे तर मग ते आम्ही का नाकारावं. आणि त्याच्यासाठी ते जर पक्षामध्ये येणार असतील तर त्यांना येऊ नका म्हणून का सांगावं. पण ही परिस्थिती आणि हे वातावरण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झालेलं आहे, हे नाकारता येत नाही. दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना शिवसेनेची जी ऑफर देण्यात आलेली आहे त्यावर त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. काय प्रतिक्रिया दिली आहे तेही आपण पाहूया. आपण काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे. पक्षानं दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यानं संघर्ष केला आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. महायुती सरकारच्या अपयशावर आवाज उठवला की काही जण आपल्याविषयी खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या अफवा पसरवण्याचं काम करतात असा आरोप देखील त्यांनी या ट्विटमधून लगावला आहे. सोबतच शिंदे गटात जाणार का, पक्षप्रवेश करणार का, कुणाला भेटले का, अशा प्रकारच्या निराधार बातम्या पेरल्या जात आहेत असं देखील त्यांनी म्हटलं. काही पत्रकारही कोणताही तथ्य नसताना असे प्रश्न विचारून मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ही पत्रकारिता नसून खोळसाळपणा आहे. जनतेच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी आपल्या या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. आपली भूमिका स्पष्ट आहे. आपण काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसच्या विचारांशी आपली बांधिलकी कायम आहे. पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही अशी स्पष्ट भूमिका या ट्विटमध्ये विजय वडेट्टीवार यांनी मांडली. आज राज्यामध्ये शेतकरी, बेरोजगारी, महागाई, कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षा, पायाभूत सुविधा अशा अनेक गंभीर प्रश्नांनी जनता त्रस्त आहे. या विषयांवर सरकारनं उत्तर द्यावं अशी अपेक्षा असताना काही मंडळी मात्र मुद्दाम अफवा पसरवून आणि व्यक्तिगत बदनामी करून मूळ प्रश्न झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.